गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये आता आपल्याला खूप महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे. तो म्हणजे कुठला बेटा? EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. कुठला कन्सेप्ट बेटा? EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. अत्यंत आवडणारा प्रश्न MSBTला. खूप प्रेमात आहे, खूप वरिष्ठ बघतो. कुठली बेटा? EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर असं विचारलं की याचे छोटंसं डेरिव्हेशन बेटा. छोटं नाही, थोडंसं मोठं आहे. ठीक आहे. डेरिव्हेशन बेटा. ठीक आहे. त्या डेरिव्हेशनमध्ये आधी सगळ्यात पहिले ही डायग्राम काढायची आणि ही डायग्राम काढून घ्यायची. ही कुठली बेटा? आपली ट्रान्सफॉर्मरची डायग्राम आहे. आणि हा काय बेटा? इक्वेशन आहे, साइन वेव्हची इक्वेशन, ज्याच्यामध्ये फाय इज इक्वल टू किती बेटा? फाय इन साइन ऑफ ओमेगा टी. ठीक आहे. डेरिव्हेशन घेण्याच्या आधी थोडंसं मला इथे बेसिक सांगण्याची तुम्हाला इच्छा आहे. मला EMF इक्वेशन काढायची म्हणजे ERMS ची व्हॅल्यू काढायची असते. कुठली व्हॅल्यू काढायची असते बेटा? मला सगळ्यात शेवटी ERMS ची व्हॅल्यू काढायची असते. आपण VRMS चा फॉर्म्युला बघितलाय, 0.707 इंटू Vmax असतो. म्हणजेच ERMS चा फॉर्म्युला किती बेटा? 0.707 इंटू द Emax. राईट. मग ERMS काढायचं म्हटलं तर 0.707 इंटू द Emax मला लागेल. Emax काढावा लागतो. Emax कधी निघतो बेटा माहिती का? कंडिशन जेव्हा cos ऑफ ओमेगा टी ची किंमत प्लस ऑर मायनस 1 असते. Emax कधी निघतो बेटा? जेव्हा cos ऑफ ओमेगा टी ची किंमत प्लस ऑर मायनस 1. मग त्याच्यासाठी मला E काढावा लागतो. E इज इक्वल टू मायनस इन dy अपॉन dt. म्हणजे माझं फायनली हे काढण्यासाठी मला हे काढावं लागेल. याच्यासाठी कंडिशन जी आहे ती ही आहे. आणि E ची माझ्याकडे इक्वेशन कुठली? E इज इक्वल टू मायनस इन dy अपॉन dt. ठीक आहे. मग मी आता प्रूफ घेताना असं जाणार. ठीक आहे. म्हणजे E इज इक्वल टू मायनस इन dy अपॉन dt असतं. पहिले द EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर कॅन बी गिवन बाय E इज इक्वल टू किती बेटा? मायनस इन dy अपॉन dt. मायनस इन dy अपॉन dt. आपण अजून करायचं बेटा की एका टर्नसाठी अज्यूम फॉर सिंगल टर्न. सिंगल टर्न साठी n इज इक्वल टू 1 मी अजून करून देतो. n इज इक्वल टू किती अजून करते बेटा? 1. मग देयरफॉर E इज इक्वल टू किती? मायनस dy अपॉन dt. 1 लिहायची गरज असते का बेटा? नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. मग इथे पुन्हा मायनस d बाय dt ऑफ फाय ची किंमत मी अजून केलेली आहे. फाय इज इक्वल टू किती असतं बेटा? फाय एन साइन ऑफ ओमेगा टी. ठीक आहे. फाय इज इक्वल टू किती असतं? फाय एन साइन ऑफ ओमेगा टी. मग डी बाय डी टी ऑफ कशाचा? फाय एन साइन ऑफ ओमेगा टी. ठीक आहे. डी बाय डी टी ऑफ कशाचा बेटा? फाय एन साइन ऑफ ओमेगा टी. आता डेरिव्हेटिव्हचं लॉजिक मी आधी बेसिक मध्ये सांगेन आणि मग पुन्हा समकडे येईल. ठीक आहे. आधी डेरिव्हेटिव्हचं लॉजिक बघू. सपोज डेरिव्हेटिव्हचं लॉजिक आता डेरिव्हेटिव्हच्या लॉजिक मध्ये मला सांगा डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स सांगा पहिले. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे कॉस एक्स असतो. माहिती आहे बेटा? डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? कॉस एक्स. तसंच डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे बेटा? साइन ऑफ एफ ऑफ एक्स किती असतो बेटा माहिती का? कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. एक काम करतो मी खालीच घेतो. डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स. साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो बेटा माहिती का? कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. आता मुलांना हेच कळत नाही, साधा एक्स वाला फॉर्म्युला कधी येतो आणि एफ ऑफ एक्सचा फंडा कधी असतो. ठीक आहे. आधी ते डोक्यात तुम्हाला घुसवतो. ते घुसवण्याच्या आधी अजून एक मला इथे फॉर्म्युला आहे किंवा मग डायरेक्टली सम मध्येच घेईल. आधी मी तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्शिएशन सांगतो. नीट लक्ष द्या. सपोज मी तुम्हाला दिलं डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा? कॉस एक्स. हे पहिलं करेन. सपोज मी तुम्हाला सांगितलं डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ 5x. साइन ऑफ किती बेटा? 5x. एक्स सोडून काहीही आलं त्याला मी एफ ऑफ एक्स म्हणतो बेटा. लक्षात ठेवा. एक्स सोडून काहीही आलं त्याला मी काय म्हणतो? एफ ऑफ एक्स. आता हे M2 मध्ये तुमचा फंडा झालेला आहे. एक्स सोडून काहीही आलं त्याला काय नाव बेटा? एफ ऑफ एक्स. मग साइन ऑफ एफ ऑफ एक्स उत्तर किती बेटा माहिती का? साइन ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची किंमत ही झाली बेटा. एफ ऑफ एक्स ची किंमत ही आली. ठीक आहे. आणि एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय असतं बेटा माहिती का? एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. आधी तर एफ ऑफ एक्स ची किंमत ओळखा. एफ ऑफ एक्स ची किंमत किती आली? 5x. एफ ऑफ एक्स ची किंमत किती आली? 5x. मग इथे किती बेटा? कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची किंमत किती आली? 5x इंटू एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय असतो? डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्स कशाचा बेटा? एफ ऑफ एक्सचा. एफ ऑफ एक्स ची किंमत किती बेटा? 5x. म्हणून डी बाय डी एक्स ऑफ कशाचा आला बेटा? 5x. मग इथे पुन्हा आन्सर किती बेटा माहिती का? कॉस ऑफ 5x इंटू द 5 बाहेर निघाला
कॉन्स्टंट बाहेर निघतो डेरिव्हेटिव्ह मध्ये, माहिती आहे सगळ्यांना, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो. ठीक आहे, कॉन्स्टंट बाहेर निघतो आणि कशाचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो. मग इथे किती आलं, cos of 5x into the 5. कोणाचं उत्तर आलं बेटा हे, d by dx of sin of 5x. d by dx of कशाचं बेटा, sin of 5x. ठीक आहे, आता अजून थोडंसं डिटेलमध्ये. सपोज मी तुम्हाला थर्ड एक्झाम्पल घेतलं, d by dx of 9 into the sin of सपोज 2x. 9 into the sin of 2x. आता काय होईल बेटा, पहिले तर कॉन्स्टंट बाहेर पडतो, सगळ्यांना माहिती आहे. कॉन्स्टंट किती आहे, 9 बाहेर पडला, d by dx of कशाचा, sin of 2x. d by dx of कशाचा बेटा, sin of 2x. पुन्हा 9 तसाच, पुन्हा कुठला फॉर्म्युला, sin of f of x. ही कुठली किंमत झाली बेटा, f of x ची. ही कुठली किंमत झाली, f of x. मग sin of f of x किती आलं बेटा, cos of f of x into f dash of x d by dx of कशाचा, 2x. ओके, पुन्हा इथे 9 तसाच into cos of 2x जसंच्या तसंच, 2 बाहेर निघाला, d by dx of कशाचा, x चा. x चा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1. x चा डेरिव्हेटिव्ह किती बेटा, 1. मग इथे 9 दुने किती झालं बेटा, 18 into the cos of 2x into the x चा डेरिव्हेटिव्ह किती, 1. लिहायची गरज आहे का बेटा, नाही. आता हे सगळं विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x होतं. इथं काय होतं बेटा, x सोडून फक्त t च्या हिशोबाने असतं. कोणाच्या हिशोबाने, t च्या हिशोबाने तुम्हाला घ्यायचं डेरिव्हेटिव्ह. कोणाच्या हिशोबाने काढायचं बेटा, t च्या हिशोबाने. एकदम मला ब्लू पेनने दाखवलं म्हणजे लक्षात येईल. d by dx of कोणाचं बेटा, साइन ऑफ, साधा फॉर्म्युला नाही ना, f of x ची पावर. t सोडून आता इथे जस्ट इमॅजिन करा, इथे f of x च्या ऐवजी इथे t आहे विथ रिस्पेक्ट टू t. मग इथे f डॅश ऑफ t आणि f of t चा फंडा यूज होईल. किंवा इथे लक्ष द्या, आधी सगळ्यात पहिले कॉन्स्टंट, हा फाईन काय होईल बेटा, कॉन्स्टंट होईल. तो कॉन्स्टंट पुढे निघेल पहिल्या स्टेप मध्ये बाहेर. फुल कॉन्सन्ट्रेशन द्या, फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. जर दिलं तरच कळलं, अन्यथा कळणार नाही. पहिले कॉन्स्टंट टर्म बाहेर काढ. कॉन्स्टंट टर्म कुठली बेटा, आता इथे फाय बाहेर निघाला. ठीक आहे, मायनस पण तसंच ठेवा, मायनस पण तसंच ठेवा. ठीक आहे, मायनस फाय बाहेर निघाला, डी बाय डी टी ऑफ कशाचं बेटा, साइन ऑफ ओमेगा टी. साइन ऑफ ओमेगा टी मायनस फाय पुन्हा जसंच्या तसंच इंटू साइन ऑफ कुठला फॉर्म्युला बेटा, एफ ऑफ एक्स. टी च्या ऐवजी सॉरी एक्स च्या ऐवजी फक्त टी आलेला आहे. एक्स च्या ऐवजी फक्त काय आले, टी. तोच फंडा जसं हे गणित आहे. पहिले कॉन्स्टंट कुठे काढलं, बाहेर काढून घेतलं. आता साइन ऑफ काय बेटा, एफ ऑफ एक्स. मग साइन ऑफ कशाचा, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची किंमत किती आहे, ओमेगा टी. मग साइन ऑफ एफ ऑफ एक्स किती बेटा, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी टी. इथे टी च्या हिशोबाने म्हणून टी, तिकडे एक्स होतं म्हणून एक्स आलं. ठीक आहे, डी बाय डी टी ऑफ कोणाचा आहे बेटा, इथे ओमेगा टी. महत्वाचा मुद्दा, अतिशय महत्वाचा मुद्दा. पुन्हा इथे मायनस फाय जसंच्या तसं इंटू कॉस ऑफ किती आलं बेटा, इथे ओमेगा टी. इथे कॉन्स्टंट पुन्हा बाहेर, ओमेगा बाहेर निघाला, डी बाय डी टी ऑफ कशाचा, टीचा. जसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह माझा 1 यायचा, लिहायची काही गरज नव्हती, तसं टीचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1. पुन्हा लिहायची गरज आहे नाही. म्हणजेच किती आलं, मायनस फाय कॉस ऑफ ओमेगा टी इंटू द ओमेगा. कोणाची किंमत आली बेटा, ही ईची. आत्ताशी कोणाची किंमत आली, ही ईची. ही कुठली किंमत झाली बेटा, ईची. बेटा हे जे डेरिव्हेशन आहे, मुलांना वाटतं वाचून लगेच लक्षात होईल, अजिबात राहत नाही. तुम्हाला हे कमीत कमी 3 ते 4 वेळेस सोडून बघावं लागतं. कमीत कमी 3 ते 4 वेळेस सोडून बघा. हाताखालनं पाटी पेन्सिल घ्या किंवा रफ बुकवरती सोडून बघा, प्रॅक्टिस करा. दॅट विल ओनली मेक यू परफेक्ट. ठीक आहे, ईची किंमत काढली. आता काय काढणार, ई भेटला, पुढे काय काढायचं, ई मॅक्स. मग फॉर ई मॅक्स कधी असतं, फॉर ई मॅक्स कॉस ऑफ ओमेगा टी मस्ट बी इक्वल टू द किती बेटा, प्लस और मायनस 1. मग कॉस ऑफ ओमेगा टी ची आपण अजून करू -1 टाकायची. किती टाकायची बेटा, -1. मग therefore काय इथे ई मॅक्स इज इक्वल टू मायनस फाय कॉस ऑफ ओमेगा टी ची किंमत -1 इंटू द ओमेगा. मायनस मायनस काय झालं, प्लस. मग पुन्हा ई मॅक्स इज इक्वल टू काय बेटा, फाय इंटू द ओमेगा. ही कोणाची किंमत आली बेटा, ई मॅक्सची. ही कोणाची किंमत आली, ई मॅक्स. आता सगळ्यांना माहिती आहे ओमेगाचा फॉर्म्युला किती असतो, 2πf. ओमेगाचा फॉर्म्युला किती असतो बेटा, 2πf. मग त्याला आपण कॅल्क्युलेशन्स करून घेऊ. therefore ई मॅक्स इज इक्वल टू ओमेगाची किंमत टाकून दिली फक्त फाय इंटू द 2πf. असं का, तर ओमेगाची किंमत फक्त किती असते बेटा, 2πf. म्हणून ओमेगाच्या जागी टाकली 2πf. ई मॅक्स भेटला. आता काय काढायचंय, ई आर एम एस.
ERMS is equal to 0.707 into the Emax. मग now ERMS is equal to किती असतं बेटा 0.707 into the Emax. 0.707 into the Emax म्हणजेच ERMS is equal to 0.707. Emax ची किंमत वरतीच आहे किती आहे बेटा 5 into the 2 pi f. मग 0.707 into the 2 pi ठीक आहे ही टर्म आणि ही टर्म सोबत लिहिली into the 5 into the f. मग पुन्हा इथे ERMS कॅल्क्युलेशन्स करा आता 0.707 into 2 pi 0.707 into the 2 pi किती आलं बेटा 4.44 5m into the f. ही कोणाची किंमत आली बेटा ERMS. ही कोणाची किंमत आली बेटा ERMS. ही कोणाची किंमत आली ERMS. ERMS भेटला मला आता राईट ERMS. बरं आपण इथे अजून करताना टर्न्सची किंमत किती अजून केली आहे 1. ठीक आहे टर्न्सची किंमत किती आहे 1. मग आता हे माझं प्रायमरी साठी पण निघेल सेकंडरी साठी पण निघेल. इफ वी कन्सिडर n नंबर ऑफ टर्न्स जर मी कन्सिडर केले बेटा n नंबर ऑफ टर्न्स जर मी n नंबर ऑफ टर्न्स कन्सिडर केले and for primary side किंवा if we consider n number of turns therefore डायरेक्टली इथे E1 लिहिता येईल. E1 का तर हे प्रायमरी साइड साठी लिहितोय म्हणून E1 का ERMS जो आला तोच हा आणि हा एकच आहे काही वेगळं नाहीये. फक्त आता हे कोणासाठी लिहिणार आहे प्रायमरी साइड साठी पण लिहिणार आहे सेकंडरी साइड साठी पण लिहिणार आहे म्हणून E1 आणि E2 चा फंडा इथे यूज होईल. म्हणून कुठला फंडा बेटा E1 आणि E2. E1 कोणासाठी असेल प्रायमरी साइड साठी आपल्याला माहिती इकडे प्रायमरी साइड आहे इकडच्या साइडला सेकंडरी साइड आहे. मग इथे E1 इज इक्वल टू इथे बेटा 4.44 5m f into the n1. n1 का आलं बेटा सांगता येईल का प्रायमरी साइडला आहे म्हणून नंबर ऑफ टर्न्स पण कुठले दिले प्रायमरी साइडचे. नंबर ऑफ टर्न्स कोणाचे दिले प्रायमरी साइडचे. अँड ऑल्सो असंच E2 इज इक्वल टू इथे बेटा 4.44 5m f into the n2. 4.44 5m f into the n2 हे कोणासाठी बेटा सेकंडरी साइड साठी. हे झालं माझं अख्खं डेरिव्हेशन कोणासाठी बेटा EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. कोणासाठी बेटा EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. खूप IMP डेरिव्हेशन आहे बेटा. काय झालं काय नाही असंच्या असं लिहायचं नसतं याच्यामध्ये बरेचसे थोडे लिखापडी पण असते. ती लिखापडी प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिहावी लागेल. काय लिखापडी आहे ते मी सांगेन. ठीक आहे EMF इक्वेशन कळाली बेटा काय काय केलं. हा व्हिडिओ कमीत कमी 2 ते 3 वेळेस बघाल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की EMF इक्वेशन कशी करतात. एका व्हिडिओमध्ये लगेच कळणार नाही बेटा. ठीक आहे एका व्हिडिओमध्ये लगेच कळणार नाही. 2 ते 3 वेळेस हा व्हिडिओ प्लीज बघाल. 2 ते 3 वेळेस हा व्हिडिओ प्लीज बघाल बेटा. ठीक आहे ओके. आता ना बेटा आपण याची लिखापडी लिहून घेऊ. क्वेश्चन घ्या किंवा आधी हेडिंग टाकून घ्या EMF इक्वेशन ऑफ अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. EMF इक्वेशन ऑफ अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. हेडिंग टाका EMF इक्वेशन ऑफ अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. EMF इक्वेशन ऑफ अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके क्वेश्चन घ्या डिराइव द EMF इक्वेशन ऑफ अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. क्वेश्चन घ्या डिराइव द EMF इक्वेशन ऑफ अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. डिराइव द EMF इक्वेशन ऑफ अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके व्हिडिओ पॉज करायचा आहे ही आणि ही फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे पहिल्या 2 फिगर काढायच्या बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे पहिल्या 2 फिगर काढायच्या बाकी काही करायचं नाही. ठीक आहे पहिल्या 2 फिगर अजून करतो झाला असेल खालची इक्वेशन लिहा phi is equal to 5m sin of omega t. phi is equal to 5m sin of omega t. इथे आपल्याला व्हेअर द्यायचं लगेच. व्हेअर phi म्हणजे काय असतं बेटा माहिती का इन्स्टंटेनियस फ्लक्स आणि phi म्हणजे काय असतं बेटा माहिती का मॅक्सिमम फ्लक्स. phi म्हणजे फ्लक्स माहिती आहे सगळ्यांना. phi म्हणजे काय असतो फ्लक्स आणि phi म्हणजे काय झालं मॅक्सिमम फ्लक्स. फक्त phi असेल तर इन्स्टंटेनियस फ्लक्स लिहून घ्यायचे. वेअर phi is equal to instantaneous flux आणि phi is equal to maximum flux. phi is equal to instantaneous flux, phi is equal to maximum flux. Okay. आता खालच्या वेळी according to the Faraday's law of electromagnetic induction, according to the Faraday's law of electromagnetic induction,
According to the Faraday's law of electromagnetic induction, E is equal to minus and d phi upon dt. इथे बघा ही इक्वेशन कशामुळे आली बेटा? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या हिशोबाने इक्वेशन लिहिली. कोणाच्या हिशोबाने लिहिली बेटा? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या हिशोबाने ही इक्वेशन लिहिली. E is equal to minus and d phi upon dt. लिहिली आहे? ओके. खालच्या ओळी, in order to find the EMF for each turn, in order to find the EMF for each turn, in order to find the EMF for each turn, assume n is equal to 1. Assume n is equal to 1. Assume n is equal to 1. आता इथून सगळं लिहायचं अप टू द Emax पर्यंत. सगळं लिहून घ्या अप टू द Emax पर्यंत. अप टू द Emax पर्यंत सगळंच्या सगळं. ठीक आहे? ओके. अप टू द कुठपर्यंत बेटा? Emax पर्यंत. अप टू द Emax पर्यंत लिहिलंय? ओके. आता नाव फाइंडिंग द RMS व्हॅल्यू. आता इथे नाव फाइंडिंग द RMS व्हॅल्यू. नाव फाइंडिंग द RMS व्हॅल्यू इथपर्यंत कन्सिडर करा. सगळंच्या सगळं ERMS पर्यंत लिहून घ्या. आता व्हिडिओ पॉज करा. ERMS इथून त्या हा जो चौकोनी केलाय, ERMS चा चौकोन केलाय तिथपर्यंत या. ERMS चा चौकोन केलाय तिथपर्यंत या. ERMS चा चौकोन केलाय तिथपर्यंत या. आता ना बेटा, इफ वी कन्सिडर एन नंबर ऑफ टर्न्स तर येणारच. ठीक आहे? माझ्याकडे E1 चा एक फॉर्म्युला आहे, तो लिहायचा मिळून गेलाय. E1 इज इक्वल टू काय असतं बेटा माहिती का? RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF, RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF, RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF इनटू द N1. हा फॉर्म्युला आहे कशाचा बेटा? E1 चा. E1 चा फॉर्म्युला किती आहे? RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF इनटू द N1. E1 इज इक्वल टू मग RMS व्हॅल्यू म्हणजेच ERMS त्याला गुणिले N1. मग E1 इज इक्वल टू ERMS ची किंमत किती बेटा? 4.44 phi m f इनटू द N1. ही झाली बेटा E1 ची किंमत. लक्षात आलं? जर मी n नंबर ऑफ टर्न्स कन्सिडर केले तर E1 साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला बेटा? RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF इनटू द N1. मग E1 इज इक्वल टू ERMS इनटू द N1. म्हणजेच E1 इज इक्वल टू 4.44 phi m f इनटू द N1. सिमिलरली जसं मी E1 काढला ना बेटा, तसंच माझ्याकडे E2 चा पण फॉर्म्युला आहे. E2 चा फॉर्म्युला किती बेटा? RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF, RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF, RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF into the N2. RMS व्हॅल्यू ऑफ इंड्यूस्ड EMF into the N2. मग E2 इज इक्वल टू किती बेटा? ERMS into the N2. मग E2 इज इक्वल टू ERMS किती आहे? 4.44 phi m f into the N2. ही कुठली किंमत होईल बेटा? E2 ची. ही कुठली किंमत होईल? E2 ची. ठीक आहे? आता इफ वी कन्सिडर एन नंबर ऑफ टर्न्स, मग E1 चं सगळं लिहा आणि E2 चं सगळं लिहा. E1 चं सगळं लिहा आणि E2 चं सगळं लिहा. व्हिडिओ पॉज करा. सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. E1 चं सगळं लिहा आणि E2 चं सगळं लिहा. E1 चं सगळं लिहा आणि E2 चं सगळं लिहा. लिहिले बच्चे लोक? व्हिडिओ पॉज करू. झालंय? बरं, आता मी कुठेही तुम्हाला बेसिक्स लिहायला सांगितले. आता हे जे प्रूफ झालंय त्याच्या खाली बेसिक्स असा शब्द टाका आणि हे सगळं लिहून घ्या. ठीक आहे? बेसिक असा शब्द टाका खाली आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. म्हणजे काय? जेव्हा पुन्हा तुम्ही कधी अभ्यास कराल ते बेसिक्स पुन्हा बघा, मी काय काय शिकवले काय काय नाही, आणि मग या प्रूफकडे वळा. तोपर्यंत वळायचं नाही. ठीक आहे? आधी बेसिक्स बघायचे, मग प्रूफकडे वळायचं बेटा. ठीक आहे? प्रत्येकाचा काहीतरी बेसिक्स मी सांगितलेले आहे. ठीक आहे? व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं बेसिक लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं बेसिक व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं बेसिक व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे? इथे माझा खूप महत्त्वाचा फंडा झाला बेटा, तो म्हणजे कुठला? EMF इक्वेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. इथे माझा थेरोटिकल पार्ट संपला आहे. आता माझे सम्स चालू होतील बेटा. कशाचे? ट्रान्सफॉर्मरचे. आता माझे सम्स चालू होतील. कोणाचे बेटा? ट्रान्सफॉर्मरचे. ठीक आहे? पुढच्या सेशन्सपासून आपण सम्स बघू. ओके बच्चा लो, दॅट्स ऑल. बाकीचं थँक्यू. गुड डे.